श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजे नवरात्र याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे। शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते। यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो। अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलन करून आदिमायेची 9 दिवस मनोभावे पूजा केली जाते। अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय म्हणण्याचे कारण म्हणजे हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते। सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा उपासना केली जाते। या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो। शेतीतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात। अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते। अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ, त्याचप्रकारे विविध देवीची उपासना, अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते। यावर्षी शारदीय नवरात्रातील घटस्थापना कधी आहे आणि पूजा कशी करायची ते आपण पाहू। कोणतीही नवरात्र हे साधारणपणे 9 दिवस असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ती 8 दिवसांची सुद्धा होऊ शकते किंवा तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र 10 दिवसांची सुद्धा असू शकते। यंदाची नवरात्र 10 दिवसाचे असल्याचे म्हटले जात आहे, कारण 3 ऑक्टोबर 2024 रोजी अश्विन मासारंभ होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर नवरात्र प्रारंभ होत आहे। 2 ऑक्टोबर 2024च्या रात्री 12:18 भाद्रपद अमावस्या होत असल्याने या वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे। त्यामुळे घटस्थापना 3 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्योदयापासून केली जाईल। आपल्याला कुळाचार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असे सांगितले जाते। आता आपण सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्गा देवीची 9 रूप आणि त्याचे महत्त्व आणि त्यासोबत रंग सुद्धा पाहूया। शैलपुत्री, प्रथम शैलपुत्री देवी, हिचा आवडता रंग आहे पांढरा। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते। शैलपुत्री देवीला पर्वताच्या कन्या म्हणून देखील ओळखले जाते। संस्कृतमध्ये शैलचा अर्थ पर्वत असा होतो, कन्याला पुत्री असे म्हटले जाते। शैलपुत्री नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार आहे। तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ आहे। शैलपुत्रीकडून निरोगी आयुष्यासाठी आशीर्वाद मागितला जातो। देवी ब्रह्मचारिणी, या देवीचा आवडता रंग आहे लाल। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गा मातेचे दुसरे रूप देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। देवी ब्रह्मचारिणीला भक्ती आणि तपश्चर्येची जननी ओळखले जाते। दुर्गा मातेचे हे रूप देवी पार्वतीचे प्रतीक आहे। महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तिने अनेक वर्ष तपश्चर्या केली। तिच्या उजव्या हातात रुद्राक्षमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहेत। त्यानंतर येते तिसरी देवी चंद्रघंटा, हिचा आवडता रंग आहे निळा। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी राक्षसाचा नाश करण्यासाठी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। वाघावर स्वार झालेल्या या देवीचे 10 हात आहे। देवी एका हाताने भक्तांना आशीर्वाद देते, तर तिच्या उर्वरित 9 हातांमध्ये त्रिशूळ, गदा, धनुष्य, बाण, कमळ, तलवार, घंटा आणि पाण्याचे भांडे आहे। देवीच्या कपाळावर असलेल्या अर्धचंद्रामुळे तिला चंद्रघंटा असे म्हटले जाते। आता चौथा क्रमांक आहे देवी कुष्मांडा, हिचा आवडता रंग आहे पिवळा। दुर्गा मातेचे चौथे रूप कुष्मांडा देवीची नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजा केली जाते। या देवीचे तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याचे जग निर्माण केले होते। ती सिंहावर स्वार असून तिला 8 हात आहेत। या देवीचे आवडते खाद्य मालपुआ आहे। पाचवी येते देवी स्कंदमाता, हिचा आवडता रंग हिरवा। पंचमी किंवा मातृत्व किंवा मुलांची देवी म्हणून ही देवी ओळखली जाते। देवीला स्कंदमाता म्हणून सुद्धा ओळखले जाते।
या देवीची पूजा नवरात्रीच्या 5व्या दिवशी केली जाते। देवीला 4 हात आहे, त्यापैकी 2 हातात कमळ आणि 2 हातामध्ये कमंडलू आणि घंटा आहे। देवीने भगवान कार्तिकेयला तिच्या मांडीवर घेतलेले आहे। त्यानंतर क्रमांक 6 वर येते देवी कात्यायनी। हिचा आवडता रंग आहे राखाडी। दुर्गा मातेचे 6वे रूप देवी कात्यायनीची नवरात्रीच्या 6व्या दिवशी पूजा केली जाते। कात्यायनी देवी सिंहावर आहे। तिचे 4 हात आहेत, ज्यात कमळ, त्रिशूळ, तलवार आणि ढाल आहे। त्यानंतर येते कालरात्री देवी। हिचा आवडता रंग आहे केशरी। नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते। काल रात्री देवी पार्वतीचा सर्वात आक्रमक रूपामध्ये एक आहे। राक्षसांचाच मारण्यासाठी तिने आपल्या त्वचेचा रंगाचा त्याग केला। काल रात्री देवीचे 4 हात आहेत। तिच्या हातामध्ये तलवार, त्रिशूल आणि एक फास आहे, तर 4थ्या हातामध्ये ती भक्तांना आशीर्वाद देताना दिसत आहे। त्यानंतर 8वे रूप आहे देवी महागौरी। हिचा आवडता रंग आहे मोरपिसी। देवी महागौरी अष्टमी किंवा नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरी बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होते। देवीचे 4 हात असून तिच्या एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात डमरू आणि तिसरा हात रिकामा असून 4थ्या हाताने भक्तांना आशीर्वाद देत असते। 9वी देवी आहे सिद्धिदात्री। हिचा आवडता रंग आहे गुलाबी। सिद्धिदात्री हे महादुर्गेचे 9वे आणि शेवटचे रूप आहे। देवी सिद्धिदात्री कमळावर विराजमान आहे। तिला 4 हात आहेत, ज्यात गदा, पुस्तक, चक्ती आणि कमळ आहे। तर अशा प्रकारे आपण 9 देव्यांचे 9 रूप बघितले आणि त्यांचे आवडते रंग पाहिले। तर या देवींना हे रंग आवडतात, त्यामुळे आपण सगळे रंग परिधान करायला जातो। पण एक लक्षात ठेवा, त्याचे महत्त्व काय। रंग आपण परिधान करण्यापेक्षा हे देवीला आवडतात, त्यामुळे आपण जेव्हा कन्यापूजन करतो तर या रंगाच्या वस्तू तुम्ही कन्यांना किंवा सवाष्णींना दान केले तर त्याचे फळ तुम्हाला जास्त उत्तम मिळेल। त्यामुळे हे जे रंग आपण बघितले जे देवीला आवडतात, ह्या रंगांचे तुम्ही कपडे परिधान करण्यापेक्षा या रंगाचे रुमाल अथवा कोणत्याही वस्तू, नेल पॉलिश असेल किंवा काहीही जे लहान मुलींना तुम्हाला हेअर बँड देता येतील किंवा जे तुम्हाला आवडेल त्या वस्तू तुम्ही कन्यापूजनामध्ये देऊ शकता, कारण की हे रंग देवीला आवडत होते। हे सगळी माहिती नीट ऐका आणि मग काय करायचं ते ठरवा। धन्यवाद। अशाच नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा।